कोणासोबतच बोलत नाही. नाही ग, पण मला सध्या खूप अस्वस्थ वाटतं. काही दिवसांपासून तू मागे मागे चालतेस, डोळे खाली ठेवतेस, काय झालंय? कधी कधी आपल्या सोबत काहीतरी चुकीचे होतंय हे कळतं, पण ते शब्दात सांगता येत नाही. सॉरी, तुला आवडत नसेल तर नाही स्पर्श करणार तुला. सई, इकडे ये बघू. अचानक तुझ्या स्वभावात असा बदल का जाणवतोय मला? नाही तर आई, तू माझा विचार करणं चुकीचं तर नाही ना? कारण तू आधी जशी माझ्यासोबत बोलायची, माझ्या मागे गडबड करायची, त्रास द्यायची, ते आवडायचं. शांत बघून मला याचा त्रास होतोय. तू हसणं विसरलीये, खेळणं विसरलीये, माझ्याशी डोळ्यात डोळे घालून बोलणंही विसरलीये. हे एका दिवसात होत नाही बाळा, हळूहळू आपण तुटल्यावर होतं. आई, एखादी गोष्ट एकदा झाली असती तर मी कदाचित विसरून गेली असती, पण ती रोज घाबरते, परत येताना घाबरते, कोणी जवळ आले तरी अंग कापतं. मला स्वतःवरच राग येतो. मी इतकी वीक का वाटते? ऐक सई, तू वीक नाही, तुला भीती वाटते कारण तुझं मन तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. तू शांत झालीस कारण तुझ्यावर काहीतरी मनाविरुद्ध होत आहे. हे तुझं अपयश नाही, हे डेंजरचं सिग्नल आहे. पण आई, मला सांगितलं गेलं हे कोणाला सांगायचं नाही, नाही तर तुझ्यावर बोट उचलले जाते. चुकीचं होत असताना पण गप्प बसणं हा पण एक गुन्हा आहे. आणि लक्षात ठेव, आपल्या गप्प बसल्यामुळे समोरच्याची हिंमत वाढत जाते. सई, काही दिवसापासून जे घडलंय त्यामुळे तुला स्वतःचं शरीर ओझं वाटायला लागलं असेल. तुझं शरीर तुझा शत्रू नाही, तुझं शरीर तुला वॉर्निंग देतंय. मग मला असं का वाटतं की मी घाण झाले? नाही बाळा, घाण स्पर्शात नसते, घाण असते मनात, जे दुसऱ्याच्या शरीरावर हक्क सांगते. तुला स्पर्श झालाय म्हणजे तू खराब झाली असं नाही, तुला दुखावलं गेलंय एवढंच सत्य आहे. पण आई, तो रोज जवळ येतो, मी आतून मरत जाते. रोज होणारा चुकीचा स्पर्श मुलीला मारत नाही, तो तिला हळूहळू गप्प करतो. तू शांत झालीये म्हणजे तू हार मानलेली नाही, तू थकलेली आहे. आज एक गोष्ट लक्षात ठेव, जर एखादी गोष्ट तुला रोज स्वतःपासून दूर येत असेल तर ती गोष्ट कितीही लहान वाटली तरी तो मोठा गुन्हा आहे. आणि सई, आजपासून तुला सहन करायचं नाही, तुला बोलायचं आहे. आज इथे उभी राहून मी एक गोष्ट स्पष्ट करते. मुलं जेव्हा गप्प होतात तेव्हा त्यांना शांतता नको असते, त्यांना सुरक्षा हवी असते. अनेक सई आपल्या शाळेत, समाजात तुटत असतात. मी रोज शाळेत येत होते, पण मन घरीच ठेवून येत होते. म्हणून आज मी सगळ्या मुलांना सांगते, तुमचं नको कधीही चुकीचं नसतं. ते वेळेवर बोललं
नाही म्हणजे ते अमान्य ठरत नाही. आणि पालकांना सांगते, जर तुमचं मूल अचानक शांत झालं, चिडचिड झालं, स्पर्श टाळू लागलं, तर असा प्रश्न विचारू नका की तू काय चूक केली. असा प्रश्न विचारा, तुला कसला त्रास होतोय का. कारण दोष मुलांच्या गप्पपणात नसतो, दोष असतो त्या हातात जे चुकीचा स्पर्श करतात. आज मला कोणी वाचवलं नाही, आज मला ऐकलं गेलं. आणि जिथं